नमस्कार, मी दीपाली. आज आपण बनवू भरीत पुरी. तर मी इथं 2-3 वांगे घेतले आहे. स्वच्छ धुवून घेतले. त्याला थोडं तेल लावलं आणि पटापट असे भाजून घेतले. 2 वांगे माझे भाजलेले होते आणि हे एक बाकी होतं, तर पटापट ते पण भाजून घेतलं. कोणाकोणाला भरीत पुरी आवडते, ते पण थंडीमध्ये गरम-गरम नक्की सांगा. तर याला लागणारं साहित्य इथे मी लसूण, मिरची बारीक करून घेतला आहे ठेचा आणि इथं मी एक कांदा घेतला आहे, कांद्याची पात घेतली आहे, कोथिंबीर आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. जाडं-मोठं खलबत्त्यामध्येच कुटून घेतलं. तर वांगे पटापट शिलून घेतले आणि त्याला छान असं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडे हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि पूर्ण मसाले हे कढईमध्ये टाकले आहे. आपला डिटेल व्हिडिओ हा YouTube चॅनलवरती आलेला आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये तुमच्याकडे कशा पद्धतीने भरीत पुरी बनवता नक्की मला सांगा. पण मग आमच्याकडे तर असंच भरीत बनवता म्हणून मी असंच बनवते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अ, बनवता म्हणजे कोणी पूर्ण शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकतं, कुटत वगैरे नाही. पण मला तसं आवडत नाही. आपलं भरीत रेडी झालं. आता आपण गॅस बंद करू. लगेच पुऱ्या करायला घेतल्या. पटापट मी पुऱ्या करून घेतल्या. आणि मला अशाच पुऱ्या आवडतात कारण पटापट होऊन जातात आणि लागता पण चांगल्या खायला आणि एकदम सॉफ्ट पण होता आणि एकसारख्या होतात, जाड-बारीक होत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी तुम्ही अशाच पण पुऱ्या तुमच्या करते. घरी कशी तर भरीत मग पुरी तुम्हाला बनवता कसा नक्की वाटला मला व्हिडिओ पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सर्वजण भरीत पुरी खायला. तर माझ्या पूर्ण पुऱ्या इथं रेडी झाल्या होत्या. आता आपण टेस्ट करून बघू बरं चव वगैरे कशी झाली आहे. तर मग तुमच्या सर्वांसाठी पहिले एक घास देत आहे, तर नक्की खा आणि या सर्वजण भरीत पुरी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट, लाईक, फॉलो